नाही कुठेतरी कोणतरी वाद लावतं, काहीतरी फुगाफुगी करतं, मग गैरसमज निर्माण होतात. पहिल्यापासून सवय कडनी पळूनच एक नंबर करायची. आणि जे बोलत होते कडनी बैल पळू शकत नाही, त्यांना आज दाखवलं बैल काय करू शकतो आणि काय नाही. नमस्ते मोहिल शेठ. नमस्ते. काय आनंद आहे, सलग तिसऱ्या पर्वात आज प्रथम क्रमांक केला बाक्याने. आनंद वाटतो. बकासूरनी म्हणजे जेव्हा जेव्हा संघर्ष केला तेव्हा इथून तो मोकळा झाला आणि इथून पुढे त्याची सुरुवात एक वेगळीच असते. बरोबर. सेमी फायनल फार अटीतटीचे होते. सेमी विषयी काय सांगाल? कारण हा फायनल होता आमचा. बऱ्याच जणांनी टीका केल्या नाही का बकासूरला उजवीकडे आले की बकासूर मार खातो, आणि त्यामुळं आणि कडनी गाडी होती आणि सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या सगळ्या, अशी एक पण गाडी नाही की ती टॉपची नव्हती. त्यामुळं त्यात सेमी अंतराने पास केला, ती लय आनंद वाटला. ह्या जोडीचं म्हणजे एक वेगळंच प्रेम चाहत्यांवरती आणि प्रेक्षकांच्या हृदयातील जोडी आहे. कारण ही जोडी म्हणजे सहसा मार खातच नाही. ही जोडी नाही कुठेतरी कोणतरी वाद लावतं, काहीतरी फुगाफुगी करतं, मग गैरसमज निर्माण होतात. त्याच्यामुळे कुठेतरी वाद होतात. आणि आपल्याला कसं आहे सगळ्यांना सोबत पळायची, सगळ्यांचे अखंड महाराष्ट्रात जे आता बऱ्याच जणांना बकासूरमुळे नाद लागलाय, त्यांनी बैल घेतल्यात, ते बोलतात आम्हाला बकासूरच्या गाड्यात एकदा पळायचं. त्यामुळे आपण सगळ्यांना चान्स देतो. आपण कधीतरी जे मोठी मैदान आहे ती आपण चांगले पहिरे करून पळतो. बरेच प्रेक्षकांची इच्छा असेल, तुम्हाला पण भरपूर मेसेजेस येत असतील, ही जोडी पळवा, चाचा गाडीवरती बसू द्या, ही जोडी आम्हाला पाहिजे, असे मेसेजेस कॉल वगैरे येत होते तुम्हाला? भरपूर येत होते कॉल, मेसेज, कमेंट भरपूर येत होते. त्यामुळे मामांनी आज नियोजन करून ही जोड पळवला. नवीन मेंबर दिसतोय आज? नाही, सगळी जुनीच पोरं आहे. काही तिकडं कार्यक्रम यात्रा चालू आहे, त्यामुळे काही पोरं तिकडे आहे. 12वीचे पेपर चालू आहे, 2 पेपरला गेलेले. आज काल मी एक व्हिडिओ पाहिला तुमचा, छकड्यावर तुम्ही बसलेले, तुमची एक वेगळी शर्यत रेस चाललेली. मोहिल शेठ जॉकी काही केव्हापासून झाले? नाही, जॉकी आपल्याला बैलांचा शर्यतींचा भरपूर नाद आहे. आणि तसंच आमचं कुलदैवत वीर गेल्या वर्षी बसून आपण बैलगाडी चालवत नेतो, त्यासाठी यंदा बी नेली, गेल्या वर्षी बी नेली ती बकासूर राजा, यंदा सर्जा राजा नेली. आणि असंच आपलं गाडी पळवली ती, आणि जबरदस्त हाणली ती गाडी, आणि मला वाटतं शर्यत जिंकली ती. जेव्हा जेव्हा खरंच प्रेक्षकांची मनापासून इच्छा असते तेव्हा नाराज कधीच करत नाही. एवढ्या लांबून येतं तुम्ही, आज मला वाटतं मैदानात प्रथमच तुम्ही आलेले इथे, त्याविषयी काय सांगाल? म्हणजे कधीच नाराज नाही करत तो प्रेक्षक. हे निमसोड गाव आणि बकासूरचं एक वेगळंच नातं आहे. आणि जेव्हा जेव्हा बकासूर ईद येतो, ईदच बैल बांधलेला असतो, आणि इथून गुलालातच बैल घरी जातो, कधीच असा बिना गुलालाचा बैल घरी जात नाही इथून. बरोबर. गाडी कडनी लागली, कुठून लागली, बऱ्याच वेळा डाव्या कडनी सेमी काढल्यात, आज उजव्या कडनी काढली. हे गावाचं आणि बकासूरचं एक वेगळंच नातं आहे. बरोबर. ही जोडी जेव्हा जेव्हा पळते तेव्हा पुसेगाव मैदानाची आठवण येते, कडनं पळून फायनलचा गोलाल घेतला, त्या आठवणी ताज्या होतात का मोहिल शेठ? कुठे नाही, आपल्याला पहिल्यापासून सवय कडनी पळूनच एक नंबर करायची. आणि जे बोलत होते कडनी बैल पळू शकत नाही, त्यांना आज दाखवलं बैल काय करू शकतो आणि काय नाही. ही कडच नशिबात काही ते, कारण मी आपल्या दमक आहे कडनी पळायची. मधून पळून कोणी पण एक नंबर करत, कडनी पळून एक नंबर करून दाखवा, ज्याच्यात दमक आहे त्याने. मामांचा कॉल वगैरे झाला का नाही? येतं सारखं चालू असतं. काय म्हणाले मामा आज एक नंबर झाल्यानंतर? कॉल झाला का मामा? नाही, काय बोलले, आनंद वाटला मामा. आनंद झाला. मामा इथं मैदानात नसतात पण सर्व नियोजन मामा करत असतात. हो. आज कुणाला समर्पित करायला आजचा विजय? मोठा विजय आज काय सगळे कष्ट करणारे याच्या मागची टीम, सर्व टीमला समर्पित करत. बघायला गेलं तर हे निमसोड मैदान बकासूरची या मैदानाची हॅट्रिक झाली. तिने वेळेस त्याने एक नंबर करून दाखवून दिले की निमसोडचं मैदान किंवा ही निमसोडची फाट्याने बकासूर एक समीकरण आहे. आणि आपण बघतोय की बकासूर प्रत्येक वेळेस एका नवीन चेहऱ्यावर पळत असतो. पण जेव्हा बकासूरची हार होईल त्यावेळेस टीका केली जाते की पायरा चुकीचा करताय किंवा काय होतंय, काय सांगाल तुम्ही? नाही, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जे आपल्याला योग्य वाटतं ते आपण करतो. बोलणारे काय बोलत राहतात, ऐकणारे ऐकत राहतात, आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जे आपल्याला योग्य वाटतं ते आपण करून दाखवतो. आपल्यात धमक आहे सगळ्या गोष्टी करायच्या. बघायला गेलं तर मोहित बकासूर असा आपला एकमेव नंदी आहे की जो प्रत्येक नंदी बरोबर पळालाय का, असं नाही की कधी टॉपच्याच नंदीत पळालाय. क्वचितच बकासूर टॉपच्या बैलांबरोबर पळत असतो.
कायम 2 नंबर 3 नंबर किंवा कुठला त्या गाड्यात जो नंदी येईल त्याला घेऊन तो गुलाल करत असतो, त्याविषयी काय सांगा? आपल्याला इतिहास करायची सवय आहे. आपण कधी घाबरून घरात बसत नाही. सगळी बैल असे 10-10 दिवसाच्या गॅपने पळतात. आपण कंटिन्यू आता इथून मागे तर दिसाड पळत होतो, फक्त आता थोडंसं बैलांना आराम दिल्यामुळं एक 3-4 दिवसांनी बैल बाहेर काढतोय आणि ते बी नवीन चारासोबतच पळून 1 नंबर करतो. जे मध्यंतरी तार आणि खडे पोटातून काढलेले त्यानंतर तुम्ही आराम दिला जवळपास 15-1 दिवस. त्यानंतर हळूहळू मैदानात काढताय, म्हणजे साधारणतः 1 आठवड्यानंतर किंवा 8 दिवसाच्या गॅप नंतर तुम्ही काढताय. पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं पहिलं पळायचं म्हणजे दाट ज्यावेळेस म्हणजे पळत होता तो, तर ते स्पीड लागते का आता सध्या? हो 100% तेच स्पीड लागते आणि त्याच जोशामध्ये तो पळतोय. हो. बर, आपला रॉकेट विषय काय सांगाल? शेवटचा प्रश्न विचार. नाही, आपली घरचीच बैल आहे दोन्ही पण. हा चालेल, शुभेच्छा तुम्हाला आणि असंच गुलालाच राहू ही सदिच्छा करतो.